शिरूड येथे श्री खंडराव महाराज यात्रोत्सव निमित्त पालखी व ध्वजकाठी मिरवणूक संपन्न। धुळे तालुक्यातील शिरूड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामदैवत श्री खंडराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते। त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील आजूबाजू खेड परिसरातील ग्रामस्थ भाविक शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या यात्रोत्सवानिमित्त सहभागी होत असतात। सलग 3 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात। तर आज दिनांक 31/1/2026 रोजी शनिवारी सायंकाळी 4 वाजता शिरूड येथील श्री खंडराव महाराज मढी या ठिकाणाहून या पालखी व ध्वजकाठी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला खंडराव महाराज आरती करण्यात आली। तडी भरून या ठिकाणी या यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मुकेश पाटील सपत्नीक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर अतिशय उत्साहात पालखी व ध्वजकाठी मिरवणूक संपूर्ण शिरूड गावातून भव्य जल्लोषात काढण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी या यात्रोत्सवानिमित्त अश्व खेळ या ठिकाणी दाखवला जात असतो। अश्वांचा विविध खेळ या ठिकाणी ढोल ताशे डीजेच्या तालावर नाचत गाजत या ठिकाणी अश्व नाचत असतात। तर त्याचबरोबर संपूर्ण गावातून भव्य अशी ध्वजकाठी मिरवणूक काढण्यात येते। या मिरवणुकीत श्री खंडराव महाराज अनु मारसा यांची वेशभूषा धारण करत या ठिकाणी लहान चिमुकल्यांना सहभागी केले जात असते। यात प्रामुख्याने येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मुकेश पाटील यांचे कन्या कुमारी पाटील हिने देखील या ठिकाणी वेशभूषा धारण केली होती। तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदा ध्वजकाठी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली। तर मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। तर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी भव्य कुस्तींचे देखील आयोजन करण्यात येणार असून मल्लांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्त्यांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। धुळे जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रभरामध्ये कालिका मातेच्या शिरूड या गावाची ओळख असलेल्या आमच्या शिरूड गावामध्ये आमच्या गावाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रेनिमित्त आज या ठिकाणी आमच्या गावाच्या काठीच्या मिरवणुकीचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। मी तमाम बांधवांना, बंधू भगिनींना, सर्वांना आमच्या शिरूडच्या खंडेराव महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी यात्रेच्या शुभेच्छा देतो। आणि या सालाबादाप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या यात्रेच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे कुस्तींची दंगल त्या ठिकाणी घेण्यात येत असते। त्या दिवशी आपल्या 2 तारखेला आमच्या शिरूड गावामध्ये कुस्तींची भव्य अशी दंगलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे अशी प्रार्थना मी या ठिकाणी खंडेराव महाराजांना करतो। आणि मागच्या वर्षी गेल्या 2-3 वर्षापासून आपण दुष्काळाला या ठिकाणी सामोरे जातो आहोत। त्याच्यामुळे भविष्यात येणाऱ्या काळात बळीराजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी या ठिकाणी खंडेरावाला आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने, मायमाऊलीच्या आशीर्वादाने खंडेराव महाराजांना या ठिकाणी प्रार्थना करतो। बोला खंडेराव।